कर्तृत्ववान तरुणांची पिढी निर्माण करणारे शिस्तप्रिय प्राचार्य प्रतापराव बोराडे विद्यार्थी घडावा यासाठी सर्वांगीण सक्षम पद्धतीचे शिक्षण क्षेत्रात कार्य करणारे तसेच जवाहरलाल नेहरू अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थीप्रिय प्राचार्य प्रतापराव बोराडे यांचा जन्म 7 नोव्हेंबर 1942 रोजी पाटोदा तालुका मंठा जिल्हा जालना येथे एका शेतकरी कुटुंबात झाला। त्यांना शालेय जीवनापासूनच वाचनाची आवड होती, ती त्यांनी कायम जोपासली। प्रतापराव बोराडे यांनी 1955 साली नूतन विद्यालय सेलू जिल्हा परभणी येथे 6वी ते 10वी चे शिक्षण घेतले। 11वी व 12वी त्यांनी देवगिरी महाविद्यालय औरंगाबाद येथे पूर्ण केले। तर पुढील अभियांत्रिकी पदवीचे शिक्षण त्यांनी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे येथून पूर्ण केले। प्रतापराव बोराडे यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पवई येथून प्लास्टिक इंजिनिअरिंग मध्ये पदविका पूर्ण केली। एमई ची पदवी त्यांनी वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सोलापूर येथून पूर्ण केली। एमई ची पदवी घेतल्यानंतर त्यांनी गुजरातमधील वापी येथे एका प्लास्टिक कंपनीमध्ये ते रुजूही झाले। कंपनी मालकाने त्यांची बढती करत कांदिवलीच्या कंपनीत जनरल मॅनेजरही केले। ही बंद कंपनी यशाच्या शिखरावर आणल्यावर प्रतापराव बोराडे यांनी औरंगाबादमध्ये भागीदारीत स्पॅडमा प्लास्टिक कंपनीची उभारणी करून हजारो कामगारांच्या हाताला काम दिले आणि मराठवाड्यात लघु उद्योजक संघटनेची स्थापना केली व या संघटनेच्या माध्यमातून लघु उद्योगाच्या प्रश्नांना वाचा फोडली। मुळात शिक्षणाची आवड असणारे प्रतापराव बोराडे यांना 1983 साली तत्कालीन शिक्षण मंत्री कमल किशोर कदम यांनी जवाहरलाल नेहरू इंजिनिअरिंग महाविद्यालयाच्या प्राचार्यपद स्वीकारण्याची गळ घातली। त्यांनी ते आव्हान म्हणून जेएनईसीचे प्राचार्यपद स्वीकारले। प्रतिकूल परिस्थितीत विनाअनुदान तत्वावरील हे महाविद्यालय त्यांनी यशस्वीरित्या सांभाळले आणि जेएनईसीची ख्याती जगभर पसरवली। प्रतापराव बोराडे हे जनरल मॅनेजर, उद्योजक, प्रेरक, संघटक म्हणून जसे यशस्वी झाले तसेच ते जेएनईसीचे शिस्तप्रिय, विद्यार्थीप्रिय, कर्तव्यदक्ष प्राचार्य म्हणूनही ख्यातनाम झाले। ते जेएनईसीचे प्राचार्य असताना त्यांनी विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी अतिशय महत्त्वाचे निर्णय घेतले। त्यामध्ये अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी मराठवाड्यात प्रथमच गणवेश सुरू केला होता। जेएनईसी अभियांत्रिकी महाविद्यालयात संगणकाचा वापर आणि अभ्यासक्रम सुरू केला। जेएनईसी मध्ये सुरुवातीचे 8 वर्ष मुलींना त्यांनी निःशुल्क प्रवेश दिला आणि याचेच फळ म्हणून देश विदेशामध्ये हजारो विद्यार्थी विद्यार्थिनी वेगवेगळ्या हुद्द्यांवर कार्यरत आहेत। समाजातील चांगल्या गोष्टीचा फायदा आपल्या विद्यार्थ्यांना झालाच पाहिजे ही भूमिका घेऊन ते कायम कार्यरत राहिले। विद्यार्थ्यांच्या चुकीबद्दल शिक्षा करणारे प्राचार्य प्रतापराव बोराडे एकीकडे आणि त्यांच्या दुःखामध्ये पालक म्हणून सहभागी होणारे दुसरीकडे आणि अशीच भूमिका घेत ते कायम विद्यार्थ्यांच्या मध्ये रमले। सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक कार्याची जाणही त्यांनी रुजवली। बिहार राज्यात 1988 साली आलेल्या महापुराच्या वेळी विद्यार्थ्यांना सोबत घेऊन 2 लाख रुपये जमवणे असो की भुज गुजरात येथे झालेल्या भूकंपग्रस्तांना मदत, केरळमधील महापूरग्रस्तांना मदत तसेच किल्लारी लातूर येथील भूकंपाच्या वेळी 7 लाख रुपयांचा मदत निधी त्यांनी उभारून अशा अडचणीच्या काळांमध्ये पुढाकार घेऊन कायम कार्यरत राहणारे ते एकमेव प्राचार्य होते। मराठवाड्यातील विद्यार्थी हा सर्वांगीण सक्षम बनला पाहिजे। जगातील सर्व ज्ञान हे मराठवाड्यामधील विद्यार्थ्यांना दिले पाहिजे। येथील विद्यार्थी हा उच्च शिक्षणासाठी बाहेर न जाता पुणे, मुंबई व देश विदेशातील विद्यार्थी एमजीएम शिक्षण संस्थेच्या जवाहरलाल नेहरू अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये आले पाहिजे अशी प्रामुख्याने भूमिका घेणारे एमजीएम संस्थेचे सचिव तथा एमजीएम विद्यापीठाचे कुलपती माननीय अंकुशराव कदम साहेब यांचे स्वप्न सत्यात उतरवण्याची किमया प्राचार्य प्रतापराव बोराडे यांनी केली।
या दोघांच्या संकल्पनेतूनच आज मराठवाड्यातील ही संस्था विद्यार्थ्यांचे भवितव्य घडवणारी संस्था म्हणून ओळखली जाते. प्रतापराव बोराडे यांचे साहित्यिक, संगीतकार, शिक्षणतज्ञ, राजकारणी, शास्त्रज्ञ अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांशी सलोख्याचे संबंध होते. म्हणूनच मराठवाडा साहित्य परिषदेचे कोषाध्यक्ष म्हणून त्यांनी तब्बल 15 वर्ष काम केले. त्यातून मराठवाडा परिषदेला त्यांनी स्वावलंबी बनवले. कौतिकराव ठाले पाटील म्हणतात की मराठवाड्यातील परिवर्तनवादी चळवळीचे प्राचार्य प्रतापराव बोराडे हे एक आधारस्तंभ होते. JNECचे प्राचार्यपद सांभाळल्यानंतर प्रतापराव बोराडे यांना माननीय खासदार शरदचंद्रजी पवार यांनी बारामती येथे बोलावून घेऊन अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू केले. या अभियांत्रिकी महाविद्यालयात कमलनयन बजाज या नावाची सूचना प्रतापराव बोराडे यांनी केली. प्रतापराव यांनी अनेक दशकं विद्यार्थ्यांचं जीवन घडवण्याच्या संबंधीची कामगिरी केली. हजारो विद्यार्थ्यांच्या जीवनाला एक दिशा दिली. त्याच्यामध्ये काही वैशिष्ट्य त्यांची होती. नाविन्यता, कल्पकता, शिस्त या सगळ्याच्या माध्यमातून हे विद्यार्थी घडवायचं काम त्यांनी केलं. आणि हे करत असताना त्या विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय हे घेण्याच्या संबंधी कधी ते मागे राहिले. राज्यातील अनेक परिवर्तनवादी संघटना व संस्था यांच्यासोबत त्यांचा संवाद होता. मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने ते नेहमीच आग्रही होते. प्रतापराव बोराडे यांची शिक्षण क्षेत्रात काम करण्याची हातोटी वेगळी होती. त्यांच्या विश्वस्त मार्गदर्शनाखालीच MGM विद्यापीठाची कार्यशैली उभारली आहे. प्रतापराव बोराडे यांना अनेक सन्मानाचे पुरस्कार मिळाले आहेत. 1991 साली आंतरराष्ट्रीय नाफेन पुरस्कार, 1992 साली ॲक्मे एक्सलन्स अवॉर्ड, 1995 साली औद्योगिक क्षेत्रातील कामगिरीबद्दल बक्षीस, 1997 साली भारत सरकारचा आदर्श शिक्षक पुरस्कार, 2015 साली शिक्षण महर्षी वसंतराव काळे शिक्षण सेवा गौरव पुरस्कार, तर 2020 साली मराठवाडा साहित्य परिषदेचा जीवन गौरव पुरस्कार. मराठवाडा साहित्य परिषदेने प्रतापराव बोराडे यांना जीवन गौरव पुरस्कार जाहीर केला. इथे कल्चर वाढले. महानोर अनेक वेळेस कविता करून गेलेत. मंगेश पाडगावकर येऊन गेलेत. विंदा करंदीकर 2दा-3दा येऊन गेलेत. त्यामुळे ते 2दा इथे आलेले आहेत. मंगेश पाडगावकर इथे आलेले आहेत. नारायण सुर्वे अनेक वेळेस आलेले आहेत. विजय तेंडुलकरांच्या इथं अजित दळवी आलेले आहेत. त्यांनी आणि विजय दिवांनीच त्यांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत. ही सगळी ह्या मुलांची ताकद होती की जीवन सगळ्या अंगाने आपल्याला बघता येईल. अशा या कर्तृत्ववान, विद्यार्थीप्रिय, शिस्तप्रिय, समाजवादी प्राचार्य प्रतापराव बोराडे यांना सादर प्रणाम.